आणि त्याच्यामध्ये त्यांनी माहिती बोलावली होती ती थोडी बघून घ्या. पहिले नाव आहे, त्याच्यात मग मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, विवाहित आहे का अविवाहित आहे, वय, गाव, जिल्हा सगळं. नंतर तिचा आधार कार्ड आणि बँकेची शाखा, बँकेचा फोन नंबर आणि बँकेचा नंबर, ही माहिती त्यांनी बोलावली. सरकारनं ही यादी मंजूर केली आणि ही यादी सरकारनं या वेबसाईटवर टाकून दिली आहे. या वेबसाईटवर तुम्ही आता क्लिक केला ही सगळी आली माहिती, महाराष्ट्राची सगळी माहिती आली आणि हे कोणीही उघडू शकतो, कोणीही पाहू शकतो. आता याच्यात काय आहे, ही यादी जी आहे, या यादीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग, सरकारने ज्याला मंजूर केलं होतं त्याची नावं टाकली. सरकारनं काय काय केलं, आधार कार्ड देऊन टाकला, पूर्ण पत्ता देऊन टाकला, लग्न झालं आहे का नाही झालं आहे हे लिहिलं आणि बँकेचे पूर्ण डिटेल लिहिली. आता फोन करणं सुरू झालं, लोक फोन करत आहे महाराष्ट्रातले. आता त्या कोणता तो बिहार मधलं गाव आहे, जामतारा, सुरूच व्हायचं आहे. कोणता? जामतारा, 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 जामताऱ्यासाठी दिली आहे. आता ही यादी मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर तुम्ही SMS करा, मी तुम्हाला ते पाठवून देईन. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे, त्याच्या कलम 21 प्रमाणे कोणाची माहिती तुम्ही बँकेत गेले तरी कोणी सांगत नाही आणि ही खाजगी माहिती आहे. IT ऍक्ट प्रमाणे खाजगी माहिती सार्वजनिक करणे किंवा विना परवानगी करार करून विकणे हा गुन्हा आहे. हे सगळे दंडनीय गुन्हे आहेत. 10 वर्ष 15 वर्ष शिक्षा व्हावी. आता व्यक्तिगत माहितीमुळे काय काय धोके होऊ शकतात. फक्त फोन करायचा, तुमचा OTP घ्यायचा, तुमचं जर सिबिल स्कोर चांगला असेल त्या बाईचा तर 2 लाख रुपये त्याच्याहून कर्ज काढून घे. हे पूर्ण 2 कोटी म्हणतात ते फोन क्लोन होऊ शकतात. कारण क्लोन होण्यासाठी तिची परवानगी लागते आणि त्यांनी फोन केला, मी मंत्रालयातून बोलतो, लाडकी बहिणीसाठी पैसे टाकायचे आहे, एक OTP येणार आहे, सांगा. OTP सांगितला का तुमचा सगळा सुटका का. आता या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या. मी 10 दिवसापूर्वी अर्ज केला तेव्हा तुम्ही ही माहिती का टाकली, तुम्ही ही माहिती का टाकली बा, या माहितीचं काय होतं, ही माहिती आपण का टाकली. तर त्यांनी आजपर्यंत विड्रॉ केली नाही. आताच मी दाखवलं तुम्हाला, पुन्हा एकदा दाखवतो. हे काय आहे, हे बाई यादी आहे. त्यामध्ये बाईचं नाव आहे, तिचं वय आहे, लग्न झालं आहे का नाही झालं आहे ते आहे, तिचा फोन नंबर आहे, तिचा पूर्ण ॲड्रेस आहे, तिचं आधार कार्डचा नंबर आहे आणि तिचं बँकेचं पूर्ण डिटेल आहे. IFSC कोड कोणता, बँक कोणती, आणि अशा अनेक बँका आहे की त्यांचे आईबापच नाही आहे, कोणी पैसे काढू शकतो ऑनलाईन. आता या गोष्टी अवॉइड होऊ शकल्या असत्या. ज्या माहिती त्यांनी दिली आहे ती माहिती टाळता गेली आहे. याच्या व्यतिरिक्त सगळ्या मोबाईलवर त्यांनी मेसेज पाठवले आहे. मेसेज पाठवले आहे ना की तुम्हाला मंजूर झाले म्हणून. 1 रुपयाही पाठवणं सुरू आहे.
आणि यादी सार्वजनिक करायची तर पहिला कॉलम करायचा असता या आम्हाला की मी जी यादी प्रिंट केली आहे ती तुम्हाला वाचता येणार नाही, वाचित केली आहे, मात्र तुम्ही मला SMS करा, नाव सांगा, मी तुम्हाला लाडकी बहिणीची लिंक पाठवून देतो, तुम्ही तुमचं पूर्ण पाहू शकता. हे बघा, आता ही एक्सेल शीट तशी लावली तर आपण मुख्य सचिवांना पटलं की हे काढून टाका, तर त्या म्हणाल्या की हे पॉलिटिकल पार्टीवाले म्हणाले की ती यादी टाकून ठेवा. आमचे कार्यकर्ते डाउनलोड करतील आणि या पत्त्यानुसार ते घरी घरी जाऊन म्हणतील, भाजपवाले म्हणतील की देवेंद्र फडणवीसनं सुरू केला, अजित पवार वाले म्हणतील अजित पवारनं सुरू केला, एकनाथ शिंदे वाले म्हणतील का शिंदे भाऊनं सुरू केलं. तर नंतर पुढं काय होईल, आता हेही म्हणतील का बा तुम्हाला आम्ही सुरू केलं, तुम्ही मतदान नाही केलं तर हे बंद होतं तुम्हाला. आता हे बंद होणार आहे. आता हे सार्वजनिक झाली, राजकीय उद्देशासाठी आहे, निवडणुकीच्या तोंडावर आहे, सगळं कबूल, योजना चांगली आहे हेही कबूल. माझी ऑब्जेक्शन आहे का सार्वजनिक का केली आणि हा गंभीर परिणाम आहे. अनेक चांगल्या घराच्या बायांनी अर्ज केले, 2.5 लाखाच्या आतमध्ये बाईचं उत्पन्न राहते, पण हे सार्वजनिक केल्यामुळं त्यांच्या इज्जतीचा पंचनामा झाला. एक तर गोपनीयता पूर्ण संपली आहे. मोबाईल क्रमांक 2 कोटीचे रेडीमेड, कोणतं म्हणलं त्यानं, चांदतारा या ढिमतारा, जामतारा वाल्याने हात लागला. पण आपल्या गावातही जामतारे आहे ना, 21 वर्षाची असतात त्याला 21,000 पाठवून देईल. मग काय करा तुम्ही, गुगल पेची लिंक पाहिजे, आधार कार्ड बँकेची लिंक पाहिजे, म्हणजे मोबाईल कार्ड बँकेची लिंक आहे. आणि हे डिजिटल पेमेंटचे जेवढे UPI चे मोड आहे त्यातून बाया कितीही पैसे टाकू शकतात आणि मोठा धोका निर्माण झाला. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की महिलांना म्हणा की लाडक्या बहिणीचा कोणताही फोन आला भावाचा का नवऱ्याला तो फोन द्यावा, नाही तर बाईनं माहिती देऊन टाकली, कारण खातं त्यांचंच आहे, लिंक करून आहे, तर खात्यावर ते उघडून घेतील. आणि ही यादी आता मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही वाचून घ्या. आता मॅरेज ब्युरोसाठी रेडीमेड आली आहे ना अविवाहित मुलींची यादी. मॅरेज ब्युरोवाला फोन करतील, IAS मुलगा आहे, 5 पैसे देणार नाही, वरून आई वडिलाला 2 कोटी रुपये देणार. म्हणजे मोठा भयंकर प्रकार झालाय. न विचारता केली पण चूक झाली असेल, मी त्याला विड्रॉ करायला सांगितले ना. तुम्ही एक्सेल शीटचे सगळे कॉलम काढून बाईचं नाव लिहिताना काहीतरी लिहा, तुम्ही क्रमांक लिहा, फक्त क्रमांक लिहायला पाहिजे. बरं, बाईचं नावही लिहिणं चुकीचं आहे. या बाईची अस्मिता आणि सन्मान त्याला धक्का पोहोचत आहे. आणि याच्या विरुद्ध चीफ सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री या 2 लोकांविरुद्ध मी माझ्या 2 कोटी बहिणीच्या कडून हायकोर्टामध्ये दाद मागणार. आणि माझी मागणी आहे की 1-1 लाख रुपये पहिले कॉम्पेन्सेशन द्या. का मजाक लावून ठेवली आहे, म्हणजे कुणालाही ठेका द्या. IT कंपन्या तुम्हाला माहिती आहे, त्या गडकरीचे जवळचे लोक चालवतात.
त्यांना दिला, तिथे ते पोरं लावतात, डाटा सगळा लोड करून दिला. तर ही मोठा प्रकार झाला आहे. तुम्ही वाचा फोडा, वाचा फोडल्यावर तरी सरकार ब्लॉक करतं. पण तुम्ही जर कोर्टात गेले तर तुम्ही त्या 2 कोटी पैसे झाले त्यांचे पैसे मागितले नाही, पैसे नाही थांबू शकत. सरकारची एक फटली आहे ना, जब लगी फटले तो खैरात लगी फटले. अरे त्याची तर फाटली आहे, ते काही कामाचे नाही आहे ते. आणि कोणाचं बंद होत नाही, पैसे बंद करायचे नाही आहे. माहिती साठी कॉम्पेन्सेशन माहिती विकली ना त्यांनी, बँकांना माहिती विकणार आहे ते. तुमचं लोन सँक्शन झालंय, दररोज फोन येते, काय करणार आहे? अरे एखाद्या आर्थिक अडचणीत बाई असली तर पर्सनल लोन घेऊन येईल. हे सगळा प्रकार तुम्ही टाळा. आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की आता प्रायव्हेट करता येत नाही. करार केल्याशिवाय आयटी याच्यात म्हणजे मूलभूत अधिकाराचं हनन आहे, आयटी कायद्याचं हनन आहे आणि सरकारनं बाजार मांडल्याचा ही गंभीर गुन्हा आहे. हा विश्वासघातचा गुन्हा आहे. तर तुम्ही याला वाचा फोडाल अशी मी विनंती करतो आणि पुढे भेटत राहू आपण. मी पहिले केला की माझं संकेत आपल्या व्हॉट्सअपवर तुम्ही येऊन जा. व्हॉट्सअपवर मी तो लिंकही पाठवून देतो. सर एक 1500 रुपये जे देत आहेत महिलांना ते पुरेसे आहेत का? पुरेसे? अरे बाबा, सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे, आम्ही ते कमीत कमी 5000 करू पाहू. निवडणूक आली आहे, राहुल गांधींनी 8.5 खटाखट खटाखट. राहुल गांधींनी 8.5 अरे ते केंद्रात आली असती. हो, केंद्रात नाही आली ना, आमची राज्यात आहे. राज्याला कंगाल केलाय ना या भाजपवाल्यांनी. किती लाख पैसे खाऊ 8-8.5 लाख रुपयाचं कर्ज केलाय. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नागपूरकर जबाबदार आहे महाराष्ट्राचं दिवाळे काढायला. अरे बाबा,